तुमच्या राशीनुसार तुमचं आयुष्य किती आहे, तुमचा मृत्यू कशामुळे होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं, अजून वेळ आहे का स्वतःला वाचवण्याची? ही माहिती थोडी धक्कादायक आहे, पण जर तुम्ही हे वेळेत जाणून घेतलं तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे सर्व संकटापासून मुक्त होण्याचा खात्रीशीर उपाय. नमस्कार, मी अनघा आणि आपण पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. पहिली रास पाहूया, मेष रास. स्वभाव आणि ताकद. मेष राशीचे लोक नैसर्गिकरित्या लीडर असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आणि धाडस असतं. ते कोणतीही गोष्ट घाबरून करत नाहीत, पण अनेकदा विचार न करता निर्णय घेतात. हीच गोष्ट त्यांना यश देऊ शकते, पण कधी कधी मोठा धोका देखील निर्माण करते. अतिउत्साह आणि रिस्क घेण्याची सवय यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. तसेच सतत तणाव आणि स्पर्धेमुळे हृदयावर ताण येतो. वेळेवर थांबण्याची सवय नसल्यामुळे शरीर थकून जातं. यांचं संभाव्य मृत्यू वय 60 ते 68 वय आहे. परंतु जीवन असंतुलित असेल तर हे 60 ते 68 वयातच ह्यांना समस्या निर्माण होईल. पण जर संयम आणि योगाचा अवलंब केला तर 80 वर्षापर्यंत हे लोक निरोगी राहू शकतात. यांना आजार कोणकोणते असतात? उच्च रक्तदाब, डोकेदुखी, मानसिक ताण हे या राशीत सामान्य असतात. शरीरातील उष्णता जास्त असल्यामुळे हे आजार वाढतात. यावर उपाय काय? तर सूर्याला अर्घ्य देणे, ध्यान करणे, त्यांची ऊर्जा संतुलित होते. प्राणायाम केल्याने मन शांत राहते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. दुसरी रास आहे वृषभ रास. यांचा स्वभाव कसा असतो बघूया. या राशीचे लोक आरामप्रिय आणि स्थिर असतात. त्यांना चांगलं खाणं, आराम करणं आवडतं. ते मेहनती असतात, पण शरीर हालचालीत ठेवण्याची सवय यांची फारच कमी असते. धोका काय असतो यांना? अति खाणं आणि कमी हालचाल यामुळे शरीरात चरबी वाढते. हळूहळू हे डायबिटीस आणि BP सारख्या आजारांना आमंत्रित करतात. यांचं संभाव्य मृत्यू वय 70 ते 80 दरम्यान असतं. पण जर त्यांनी जीवनशैली सुधारली तर ते 90 वर्षापर्यंत सुद्धा जगू शकतात. यांना आजार कोणकोणते होतात बघूया. लठ्ठपणा, थायरॉइड, डायबिटीस हे मुख्य धोके यांना आहेत. हे सर्व जीवनशैलीवर अवलंबून असतात. आता उपाय काय यांच्यासाठी? दररोज व्यायाम करणे, चालणे, यामुळे शरीर त्यांचे सक्रिय राहते. सूर्यनमस्कार आणि कपालभाती केल्याने मेटाबॉलिझम सुधारतो. तिसरी रास आहे मिथुन रास. यांचा स्वभाव कसा असतो बघूया. मिथुन राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि बोलके असतात, पण त्यांचा मेंदू सतत विचार करत राहतो. ते एका गोष्टीवर स्थिर राहत नाहीत. यांना धोका काय असतो? ओव्हर थिंकिंग आणि अस्थिरता यामुळे मानसिक ताण वाढतो. यामुळे झोपेच्या समस्या निर्माण होतात. यांचं संभाव्य मृत्यू वय 65 ते 75 वर्ष असतं. परंतु यांनी काळजी घेतली, ध्यान केलं तर 80 वर्षापर्यंत हे जगू शकतात. यांना आजार कोणते होतात? डिप्रेशन, निद्रानाश आणि न्यूरोलॉजिकल समस्या यांना उद्भवू शकतात. उपाय काय करायचा? यांनी भ्रामरी, अनुलोम विलोम आणि प्राणायाम सतत करायचे. त्यामुळे त्यांचं मन शांत राहतं आणि ध्यान केल्याने त्यांच्या विचारावर त्यांचे नियंत्रण राहते. चौथी रास आहे कर्क रास. यांचा स्वभाव कसा असतो? कर्क राशीचे लोक खूप भावनिक असतात. ते कुटुंबाशी जोडलेले असतात आणि इतरांच्या भावना पटकन समजतात. यांना धोका काय असतो? अतिसंवेदनशीलता त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवते. ते छोट्या गोष्टी फार मनाला लावून घेतात. यांचं संभाव्य मृत्यू वय 60 ते 70 असतं, पण मानसिक स्थिरता असेल, यांनी कंट्रोल केलं तर 80 वर्षापर्यंत ते सहज जगू शकतात. यांना आजार कोणकोणते असतात? डिप्रेशन, पचन समस्या आणि निद्रानाश. यांनी उपाय काय करायचा? मौन आणि ध्यान यामुळे त्यांचं मन शांत राहील. दीर्घ श्वसनाने तणाव यांचा कमी होईल. सिंह राशीचे लोक बघूया आता आपण. स्वभाव कसा असतो? सिंह राशीचे लोक प्रभावशाली आणि अत्यंत आत्मविश्वासी असतात. त्यांना नेतृत्व करायला फार आवडतं. धोका काय असतो बघूया. अहंकार आणि राग यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण यांचा खूप वाढतो. याचा थेट परिणाम हृदयावर होतो. यांचं संभाव्य मृत्यू वय 70 ते 85 आहे, पण यांनी अहंकार आणि इगो कमी केल्यास 90 वर्षापर्यंत हे सहज जगू शकतात. आजार काय असतो यांना? हार्ट अटॅक, BP आणि लिव्हरच्या समस्या असतात. उपाय यांनी काय करायचा? सूर्यनमस्कार आणि ध्यान केल्याने यांचा राग नियंत्रणात येऊ शकतो. कन्या रास. स्वभाव बघूया. कन्या राशीचे लोक अत्यंत परफेक्शनिस्ट असतात. त्यांना प्रत्येक
प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे असते. धोका काय असतो? अतिविचार करतात, खूप चिंता करतात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर जास्त ताण येतो. यांचं संभाव्य मृत्यू वय 65 ते 75 असतं, पण यांनी चिंता कमी केल्यास आणि स्वतःवर नियंत्रण ठेवल्यास 85 वर्षापर्यंत हे जगू शकतात. आजार काय असतात त्यांना? पचन समस्या असतात, मायग्रेनचा त्रास असतो आणि त्वचा विकार असतात. ज्यावेळेस ते अतिविचार करतात आणि टेन्शनमध्ये राहतात, हमखास यांना त्वचा विकार होतो. उपाय: नाडी शोधन आणि कपालभाती, यामुळे त्यांचं शरीर शुद्ध होतं. आता 7वी रास बघूया, तूळ रास. स्वभाव: तूळ राशीचे लोक संतुलन राखणारे असतात. त्यांना सर्वांना ॲट अ टाइम खुश ठेवायचं असतं, पण हे शक्य नसतं. धोका काय असतो बघूया. स्वतःकडे दुर्लक्ष करणं, कारण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या पाठीमागे लागलेले असतं ते, त्यामुळं निर्णय न घेणं. संभाव्य मृत्यू वय यांचं 70 ते 80 असतं, पण त्यांनी स्वतःकडे लक्ष दिल्यास ते 90 वर्ष सहज पार करू शकतात. आजार काय यांना? किडनी आणि हार्मोनलच्या समस्या होतात. उपाय: अनुलोम विलोम आणि योगासनं लक्ष दिलं तर ते संतुलित राहतात आणि त्यांची बौद्धिक कपॅसिटी वाढते. वृश्चिक रास बघूया आता. स्वभाव कसा असतो? गूढ असतो यांचा स्वभाव. तीव्र भावना असणारे, पटकन चिडतात, डंख मारणे हा वृश्चिक राशीचा मूळ गुणधर्म असतो. धोका: आत्मविनाशक विचार यांच्याकडे फार येतात. स्वतःचा नाश करून घेणं, काही चिडले की स्वतःवर ते घेतात, स्वतःला हानी करून घेतात. यांचा संभाव्य मृत्यू वय असतो 60 ते 70, पण त्यांनी साधना केल्यास, स्वतःकडे लक्ष दिल्यास हे 85च्या पुढेही जाऊ शकतात. आजार काय असतात? गुप्त आजार होतात त्यांना, हार्मोनल समस्या होतात त्यांना. उपाय यांनी काय करायचं? ध्यान आणि प्राणायाम, आध्यात्मिक उपासना करायची, स्तोत्र म्हणायची सारखी, आणि यांनी प्राणायाम करायचे, स्वतःकडे लक्ष द्यायचं, रोजच्या रोज योगासनं करायची. धनुराशीचे लोक बघूया आपण. स्वभाव यांचा स्वतंत्र व साहसी असतो, स्वातंत्र्यप्रिय असतात. परकीय गुलामगिरी यांना अजिबात आवडत नाही. धोका: बेफिकिरी फार यांना नडते. संभाव्य मृत्यू वय 70 ते 80, परंतु यांनी स्वतःकडे लक्ष दिल्यास हे 90 पार करू शकतात. आजार यांचा लिव्हर आणि डायबिटीस. धनुराशीच्या लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता फार जास्त असते. हलका व्यायाम करावा, हलकं अन्न खावं, जड अन्न खाऊ नये, रोजच्या रोज योगासनं करावीत, प्राणायाम करावा, याचा त्यांना फार फायदा होईल. 10वी रास मकर रास. स्वभाव यांचा शिस्तप्रिय आणि मेहनती असतो, पण बराचसा धूर्तही असतो. धोका: भावनांना आपल्या स्वतः दाबून ठेवतात, व्यक्त होत नाहीत, हे फार लोक आतल्या गाठीचे असतात. संभाव्य मृत्यू वय 65 ते 75, पण संतुलन ठेवल्यास 85. यांना हाडाचे आजार होतात, संधिवात होतो. उपाय: योग आणि विश्रांती, रोजच्या रोज योगासनं करायची. कुंभ रास. स्वभाव विचारशील आणि वेगळं विचार करणारे, क्रिएटिव्ह लोक जास्त असतात. धोका: स्वतःच्या शरीराकडे अजिबात लक्ष देत नाहीत हे लोक. त्यांचा संभाव्य मृत्यू 70 ते 80 आणि संतुलन ठेवल्यास 90 पार करू शकतात. आजार ह्यांना स्ट्रोक येतात अतिविचार केल्यामुळे, रक्ताभिसरणचे आजार होऊ शकतात. व्यायाम म्हणजे ह्यांनी वृक्षासन सारखं करायचं आणि ध्यान करायचं, योगासनं करायची, त्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडेल. मीन रास, शेवटची रास. स्वभाव बघूया. अत्यंत दयाळू, आध्यात्मिक, देवगुणाची माणसं असतात ही. धोका: अति भावनाशील असतात, खूप मनाला लावून घेतात ही लोक. ह्यांचा संभाव्य मृत्यू 65 ते 75, पण ध्यानधारणा केल्यास, स्वभावामध्ये नियंत्रण ठेवल्यास 100 पर्यंत जगू शकतात. मानसिक ताण आणि लिव्हरचे आजार ह्यांना जास्त असतात. योग निद्रा आणि ध्यान याकडे लक्ष द्यावं. ह्यांनी योग निद्राचा अभ्यास करावा, प्राणायाम करावा, योगासनं करावी. मित्रांनो, मृत्यू अटळ आहे, पण आयुष्य कसं जगायचं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या सवयी, विचार, आहार, कर्म हेच तुमचं आयुष्य वाढवतात. एका राशीची लोक अनेक असतात, पण प्रत्येकाची कर्म वेगवेगळी असतात. प्रत्येकाचं नियंत्रित कार्य वेगवेगळं असतं. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला फळ मिळतं. त्यामुळं, परंतु मी हे सांगितले आहे ते राशीनुसार सांगितलेले आहे, राशीचे गुणधर्म सांगितले आहेत, ते थोडेफार तुमच्यामध्ये असणारच.
तुम्ही त्यांना सांगितलेल्या उपायांनी नियंत्रित ठेवले तर तुम्हाला त्याचा नक्की खूप फायदा होईल. मी सांगितलेले जर उपाय योग्य वेळेत केले तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. अशाच पद्धतीचे अनेक उपाय तोडगे जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या रोजचे भविष्य आणि अनेक धार्मिक उपाय तोडगे पंचांग रोजचे हे सर्व पाहायला मिळेल. तसेच मी रोज संध्याकाळी 9 ते 9:30 लाईव्ह क्लास घेत असते, संस्कार वर्ग घेत असते. त्या संस्कार वर्गामध्ये अनेक स्तोत्रे तुम्हाला मोफत शिकवत असते. त्याचीही लिंक तुम्हाला माझ्या व्यंकटेश ज्योतिष या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये रोजच्या रोज मिळेल. तुम्हाला जर हा ग्रुप जॉईन करायचा असेल तर कृपया मेसेज करा, मी तुम्हाला जॉईन करून घेईन. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.